भाजपचा मुस्लिमांवर बहिष्कार की सेल्फ गोल असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। खरं तर भाजप ही इलेक्शन वॉर मशिनरी असल्याचं बोललं जातं। भाजप प्रत्येक निवडणुकीची रणनीती अगदी मायक्रो मॅनेजमेंट करत असते। मात्र भाजपनं मुस्लिम बहुल भागांमधली निवडणूक सोडून दिली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण मुंबईमध्ये भाजपनं मुस्लिम एकही उमेदवार दिलेला नाही आहे। मालेगाव सारख्या महापालिकेत जिथं 60 ते 62 प्रभाग असे आहेत की जे मुस्लिम बहुल मानले जातात, त्यापैकी 59 प्रभागांमध्ये भाजपनं आपला उमेदवारच दिलेला नाही आहे। भाजपनं अशा पद्धतीनं मुस्लिम भागांवर बहिष्कार घालत मुस्लिमांच्या विरोधात जात असल्याचा एक संदेश दिला आणि हिंदुत्वाचा नारा बुलंद केलाय का असं बोललं जात असतानाच काही ठिकाणी भाजपनं मुस्लिम उमेदवार सुद्धा दिलेत। त्यामुळे भाजप या एकूणच मुद्द्यावर संभ्रमित आहे का असं वातावरण निर्माण झालंय। आपण पाहूयात। भाजपचा मुस्लिम उमेदवारांवर बहिष्कार की सेफ गोल? मुंबईत भाजपचा एकही मुस्लिम उमेदवार नाही। मालेगाव अमरावतीची निवडणूक भाजपनं लढण्याआधीच सोडून दिली। विधानसभा निवडणुकीत भाजपची घोषणा होती बटेंगे तो कटेंगे, अर्थात हिंदू मुस्लिम अशी निवडणूक करण्याचा भाजपनं प्रयत्न केला। या निवडणुकीत मुस्लिम बहुल मतदारसंघातून मतदार उदासीन राहिले, तर हिंदू मतदारसंघातलं मतदान वाढलं। याचाच अर्थ काय, तर भाजपला अपेक्षित परिणाम साधता आला। आता महापालिका निवडणुकीतही भाजपनं मुस्लिम विरोधी रणनीती कायम ठेवली आहे। भाजपनं भायखळ्यातल्या वॉर्ड नंबर 211 मधून शकील अन्सारी या एकमेव मुस्लिम नागरिकाला उमेदवारी दिली होती। मात्र छाननीमध्ये अन्सारी यांचा अर्ज बाद ठरला। मुंबईत 22% मुस्लिम वस्ती आहे, तर जवळपास 25 जागांवर मुस्लिम समाजाचा प्रभाव आहे। तरीही भाजपनं एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार दिलेला नाही। असं आहे की हा देश हा रामाचा देश आहे, राम राज्यवाला देश आहे। हा देश आमची संस्कृती हिंदू संस्कृती, हिंदू धर्म आहे। त्यात इतर धर्माचे लोक असणं याचा आम्ही कधीच विरोध करत नाही, परंतु राम भगवान श्री राम, अरे हे कुठे गेले? रामाचं मंदिर बघायला गेले आणि आता ते काँग्रेसवाले सांगतात आमच्यासाठी राहुल गांधी राम आहे। नाशिक महानगरपालिकेतही भाजपनं एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही। भाजप 122 पैकी केवळ 118 जागांवरच उमेदवार देऊ शकली। विशेष म्हणजे मुस्लिम बहुल म्हणून ओळख असलेल्या प्रभाग 14 मध्ये भाजपचा एकही उमेदवार नाही। याच प्रभागातून भाजपकडे 2 मुस्लिम इच्छुक उमेदवार होते, मात्र दोघांनाही तिकीट नाकारण्यात आलं। आपण अनेक वर्ष भाजपसाठी काम केलं, मग आम्हाला तिकीट का नाही असा नाराज मुस्लिम इच्छुकांचा सवाल आहे। नाशिक पाठोपाठ मालेगावमध्ये तर मुस्लिम फॅक्टरमुळे भाजपनं निवडणूक आधीच सोडून दिली की काय असा प्रश्न आहे। मालेगावात एकूण 84 वॉर्डपैकी 64 मुस्लिम बहुल वॉर्ड्स आहेत। 64 पैकी 59 जागांवर भाजपनं उमेदवारच दिलेला नाही। उरलेल्या 5 जागांवर भाजपनं मुस्लिम उमेदवार दिलाय। मालेगावात भाजपनं 84 पैकी फक्त 25 जागांवर उमेदवार दिलेत। शिंदेंच्या शिवसेनेनं 60 जागांवर उमेदवार दिलेला नाही, तर ठाकरेंच्या शिवसेनेनंही 84 पैकी केवळ 11 जागांवर उमेदवार दिलेत। संभाजीनगरात एकूण 25 वॉर्ड्स मुस्लिम बहुल आहेत, तिथं भाजपनं एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही, तर स्वबळावर लढणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेनंही एकही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही। धुळे महानगरपालिकेतही भाजपनं एकही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं मुस्लिम समाजातल्या एकालाही प्रतिनिधित्व दिलेलं नाही। अहिल्यानगरमधल्या मुकुंदनगर हा मुस्लिम बहुल भाग आहे, इथं भाजपनं उमेदवारच दिलेला नाही। कोल्हापुरात 4 मुस्लिम बहुल वॉर्ड आहेत, तिथं भाजपनं एका वॉर्डात मुस्लिम उमेदवार दिलाय। उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपनं 1 मुस्लिम उमेदवार दिलाय। जळगाव महानगरपालिकेत भाजपनं 2, नांदेड महानगरपालिकेत 4 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिली आहेत। परभणी महानगरपालिकेत जिथे प्रत्येक निवडणुकीत किमान 25 मुस्लिम नगरसेवक निवडून येतात, तिथे भाजपनं 5 तिकीट दिली आहेत। तर लातूरमधून भाजपनं सर्वाधिक मुस्लिम म्हणजेच 9 जणांना उमेदवारी दिली आहे। अमरावतीमध्ये 12 मतदारसंघ मुस्लिम बहुल आहेत, त्यापैकी एकाही मतदारसंघात भाजपनं उमेदवार दिलेला नाही। अकोला महानगरपालिकेतही भाजपनं एकही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही। नागपुरात मात्र भाजपनं कामिल अन्सारी या जुन्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवलाय। नागपुरात भाजपचा केवळ हा एकच मुस्लिम उम्मीदवार है। लेकिन 2014 के बाद माननीय प्रधानमंत्री के नेतृत्व में
हमारे नितिन गडकरी साहब, देवेंद्र फडणवीस साहब, ऐसे जो लोहा पुरुष और विकास पुरुष नेता के नेतृत्व में जो चुनाव हुए, देश का विकास हुआ। उन्होंने सबको साथ लेकर, सबको विश्वास में लेकर कार्य किया। नाही, त्यांच्या मुस्लिम उमेदवारांनी अनेक ठिकाणी माघारसुद्धा घेतली, हे आपण पाहिलं असेल. त्यांनी मुस्लिम उमेदवार नक्कीच दिले आहेत. पुण्यात दिलेले आहेत, संभाजीनगरला दिलेले आहेत, नाशिकला दिलेले आहेत. हां, आता राणेपुत्रांना सांगा काय करणार तुम्ही, सांगा तुम्ही त्यांना, विचारा. एवढा तुम्ही द्वेष करता मुस्लिम समाजाचा, पण शेवटी तुम्हाला मुस्लिम मतांसाठी मुस्लिम उमेदवार त्या त्या भागात द्यावे लागले. भाजपकडे मालेगाव, नाशिक, अमरावतीमध्ये सक्षम मुस्लिम उमेदवार होते. मग भाजपनं केवळ धर्माच्या आधारावर मुस्लिम उमेदवारी नाकारली का? जिंकेल त्याला तिकीट असं भाजपचं एरवी धोरण असतं. मग भाजपनं राज्यभरातल्या एवढ्या मुस्लिम जागा न लढताच कशा सोडून दिल्या? एरवी निवडणुकीच्या चोख नियोजनासाठी स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या भाजपनं मुस्लिम बहुल भागात न लढताच हातातून निवडणूक कशी सोडून दिली? मालेगावसारख्या महानगरपालिकेत 64 पैकी 59 जागांवर भाजपनं उमेदवारच दिलेला नाही. तिथे भाजपनं पराभव आधीच मान्य केलाय का? भाजप कायम ध्रुवीकरणाचं कार्ड खेळतं आणि निवडणुका लढतं. लढाईनंतरच योद्धा सिद्ध होतो. मग भाजपसारख्या एवढ्या महत्वाकांक्षी पक्षानं मुस्लिम फॅक्टरमुळे अख्खी लढाईच कशी सोडून दिली, याबद्दल आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.